शेतकरी बांधवांनो, डीएपी खत मिळत नाही, लाईन लावून सुद्धा हाती काहीच लागत नाही, तर मग चिंता करू नका, हे 3 पर्याय वापरा. पण सर्वात आधी समजून घ्या डीएपी मध्ये नेमकं असतं काय. 46% फॉस्फरस जे पिकांच्या मुळांपासून वाढींपर्यंत अत्यंत आवश्यक आहे. 18% नायट्रोजन जो हिरवळ आणि वाढीसाठी आवश्यक असतो. नायट्रोजन आपण युरियातून मिळवू शकतो, पण फॉस्फरसची पूर्तता कशी करायची? तर मग हे 3 पर्याय खास तुमच्यासाठी. पण हे 3 पर्याय जाणून घेण्याआधी ॲग्रोस्टारला फॉलो मात्र नक्की करा. पर्याय 1 एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये असते 16% फॉस्फरस, 11% सल्फर आणि 21% कॅल्शियम. हे बियाणं टाकताना जमिनीत टाकावं म्हणजे बेसल डोस. याची मात्रा थोडी जास्त लागेल, पण फॉस्फरस व्यवस्थित मिळेल. पर्याय 2 टीएसपी ट्रिपल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये डीएपी इतकंच 46% फॉस्फरस आणि 15 ते 17% कॅल्शियम. हे डीएपीच्या जागी अगदी सहज वापरता येतं. फक्त सोबत नायट्रोजनच्या पूर्ततेसाठी युरिया मात्र नक्की टाका. आणि तिसरा पर्याय ज्यात फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅश तिन्हीही मिळेल, तो एनपीके 12-32-16, ज्यामध्ये 32% फॉस्फरस, 12% नायट्रोजन आणि 16% पोटॅश असते. हे एक बॅलन्स प्रकारचे खत आहे, ज्यामध्ये तिन्ही महत्वाचे घटक एकाच वेळी मिळतात. शेतकरी मित्रांनो, हे होते डीएपीच्या कमतरतेवरील महत्वाचे 3 पर्याय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करा, म्हणजे इतर शेतकरी बांधवांना देखील याचा फायदा घेता येईल. आणि ॲग्रोस्टारला फॉलो करायला मात्र विसरू नका.